खडकवासला नाही, खडकवासला डॅम तिथं आहे मी सध्या. आणि तुम्ही नुसतं म्हणत असं नाही सांगतो, पण ॲक्च्युली आहे कुठे आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं. आता मी नाही का इथं बसलेलो आहे मस्तपैकी. खतरनाक विषय रे, खतरनाक विषय बघू शकता. तर तुम्ही मित्रांनो विचार करत असताना की डायरेक्ट मी जंगलामध्ये पुढे आलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी पुण्याला आलेलो, जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय. तर आता निघालेलो एका ठिकाणी, तुम्हाला दाखवतो ते ठिकाण. तर व्हिडिओमध्ये राहा, व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला. तर मित्रांनो मी काल इथं आलो होतो. तर तुम्हाला मी सांगणार होतो की बाबा इथं का आलो परत पुण्याला. तर काय एवढं काय खास नव्हतं. तर मला काय वाटलं होतं की बाबा ज्या दिवशी मी गोव्यामधून इकडं पुण्याला आलो त्या टायमाला मी आपलं हे नाही का आपलं शनिवारवाडा आणि काही तिकडचे स्पॉट चांगले तुम्हाला पुण्यामधले दाखवायचे. पण माझं म्हणजे परिस्थिती म्हणतोय, माझी शरीराची स्थिती अशी होती भयानक. तर मला थांबूच वाटलं नाही का. म्हणजे एकदमच कटाळा आला भयानक. आंघोळ नव्हती गेली, काही नाही. कारण रात्री तुम्हाला माहिती कालच्या ब्लॉगमध्ये, तुम्ही परवादीच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे बघा, मी गोव्यामधून निघलो होतो रात्री 12 वाजता आणि सकाळी 10 वाजेपर्यंत मी आलो होतो. तर म्हणजे त्याच्यामुळे मला थोडंसं नाही का अस्वस्थ वाटायला लागलं. तर त्याच्यामुळे मी कुठं आलो माहिती, नगरला झालो डायरेक्ट पुण्यामधून. नगरला मित्राच्या रूमवर थांबलो, त्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं. आणि आज नाही का परत पुण्याला आलोय. तर मी आज तुम्हाला काही स्पॉट असे दाखवणार आहे, भारी भारी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे झालं तर जास्तीत जास्त. आता मी सध्या कोणाच्या गाडीमध्ये, सांगा मराठी माणूसचे ओनर आपले सांगा सरच्या गाडीमध्ये मी सध्या इथं आलेलो आहे मी पुण्याला. तर ठीक आहे, बघूत काय होतं आज काय नाही. तर राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा हे धावपळ, बघा संसार जसा तवा चुलीवर, आधी बसवत चटका मग मिळते भाकर. कुठे गेली ती ताबाक ती पाहिले का, टोकेलडी. तर तुम्ही मित्रांनो विचार करत असताना की डायरेक्ट मी जंगलामध्ये कुठे आलो. हे बघू शकता माझ्या मागे पूर्ण जंगलाची. मी आता मॅन वर्सेस वाईल्ड करून राहिलो. नाही राव, तसं काही विषय नाही आहे. तर एका ठिकाणी आलो मी, तुम्हाला सांगतो थांबा. म्हणजे पै नाही आलो, गाडीमध्येच आलो आहे. इथं खतरनाक खोले बजायला गाडीमध्ये चाललो आहे मी. पण ते सर नाही का थोडं कामामुळे थोडंसं बाहेर गेले. तर तवार म्हणलं आपलं मस्त तुम्हाला एक नजारा दाखवा. इकडं बघा पुढं पाणी, मस्त नजारा दाखवतो तुम्हाला. चला. तर मित्रांनो हे बघू शकता, मी आता सध्या इथं आलेलो एक ठिकाण, तुम्हाला नाव सांगतो. तर हे जे आहे ना, हे खडकवासल्याचं डॅम आहे बघा, खडकवासल्याचं डॅम. तर ते ठिकाण पाहण्याला एक मला थोडं आज नशिबाने मला आलो मी नाही का. ते सर यायचे होते आणि त्यांच्यासोबत मी पण आलो आणि तुम्हाला म्हणलं एवढ्या भारी ठिकाणी आलो, तुम्हाला पण दाखवा नाही का. हे बघू शकता. तसं तर आपण हे 2-4 दिवसापासून सारखं पाणी तिनेच बघू राहिलो. तर गोव्यामधलं पण ब्लॉगमध्ये नुसतं पाणीच. तिकडं मगाशी त्या साईडला होतं तिकडं मी मगाशी. तर आपले इथं दादा भेटले होते, व्हिडिओ पाहतात आपले. ते काय नाव तुमचं? हां, सागर बाउन्सर. बाउन्सर हा कोणाला थांबले बाउन्सर? हा भारी. तर मित्रांनो आता असं काहीतरी ते घर काय कडे, ते कशाचं घर आहे ते समोर? पाण्याचं आहे का? पाण्याचं म्हणजे लेवल करायचं. आणि हॉटेल एक काय ते समोर दिसून राहिले ते. मग हां, पण जास्त आतमध्ये तिकडे कोण जात आहे मग हॉटेलमध्ये? गेस्ट हाऊस आहे काय? तर ते समोर बघू राहिले मित्रांनो तुम्ही, जाऊ ते बारीक सारी. असल्याच्या डॅमच्या शेजारी जे ना तुम्हाला बघायला काय भेटतं माहिती का, इथं मस्तपैकी नाही का नुसतं स्टॉल लागलेले आहेत खायचे स्टॉल. म्हणजे नाही का असे म्हणजे तंदूर परत हे वडापाव वगैरे नाही का, असं लय मस्त आहे. असं वाटतं परत मी गोव्याला आलो का काय. मित्रांनो खडकवासल्याला तुम्ही आलेले असताना तुम्हाला माहिती आहे, तर हे स्पॉट असं आहे भारी, हे टुरिस्ट प्लेस आहे पण नाही का. तर लोक आपलं मस्तपैकी येतात हिंडायला. तर इथं सगळे भारी वरून बांबूचं बांधकाम केलेलं आहे, बांबू बघते वर बघा कसं काय. त्या गोव्यामध्ये तुम्ही लास्ट टाइम पाहिलं गोव्यामध्ये असं होतं नाही का. कसं बाजू राहिले बघा मित्रांनो.
ते बघा घोडा घेऊन राहिला, घोड्यावर राईड म्हणून राहिला, घोड्यावर राईड केवढ्याला काय माहिती. घोड्यावर बसायचं आणि राईड घ्यायची नाही का. एकाकडे एक लोक आहेत भाऊ इथं बघायला भेटत तुम्हाला. एकाकडे खतरनाक विषय, दांडगा विषय. इथं बसायला बाकीत भर लावलेलं मी जरा नाव चटाया बिटाया मस्त कार्यक्रम आहे आणि चटाईवर लोक बसतात मस्त. बाग अट्रॅक्शन म्हणजे माझ्या शेजारी जावा की मागा फुलं काही फुगे बघा फुगीत भर दिसून राहिले. एकाकडे एक विषय इथं. आणि महत्वाचं म्हणजे जे नाही तुम्हाला पालकाचे भजे पण बघायला भेटते. पालकाचे भजे तर म्हणलं आता मित्रांनो भूक लई लागली भयानक. आता काहीतरी नाश्ता करावं तर आता पालकाचे भजे खावावं नाही का. पालकाचे भजे पाहून जे ना तोंडाला भयानक पाणी सुटायला लागले माया. तर इथं पालकाचे भजे आहेत मस्तपैकी. तर मस्त खातो पितो आणि इथं बसून जो आनंद घेऊ राहिलो मी आता. सगळेच घेऊ राहिले तसे अवघे सगळे बसलेले इथं. पुढं समुद्र म्हणजे आपलं धरण आहे, पुढं डॅम आहे, गार वातावरण आहे आणि मस्त चटाईवर बसायचं आपलं आणि मस्त जणका चालू करून द्यायचा. आता मी नाही का इथं बसलेलो आहे मस्तपैकी. इथून जे ना पुढचं व्ह्यू लय भारी. 2 मिनटं इथं आता तुझा खाली. अरा खतरनाक विषय रे, खतरनाक विषय. बघू शकता पालकाचे भजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो बसून खाण्यात आनंद आहे ना मित्रांनो, हा आनंद वेगळाच आहे बरं का. विशेष म्हणजे जे ना पुढं पाणी असावं आणि आधी गरम भजे असावं. असं वाटतं रानामध्ये जी फिलिंग तुम्हाला रानामध्ये जायची का. उदाहरणार्थ पाऊस आलेला असावं आणि जी आहे ना रानामध्ये चटणी भाकर असावं आणि लिंबाखाली बसलेला असावं. त्यासारखी माझ्याकडून नाही पुढं भरला का नाही मित्रांनो. ही जी यासोबत जी चटणी दिली ना चटणी ती सुद्धा लय मस्त लागते. आणि भजे पण अजून एक बघा तुम्हाला सांगतो. हे बघा विजयचं तो गोळा मलाई गोळा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लहानपणी जे ना लहानपणी तुम्ही असे जे गोळे खायचे बघा जे बारकाले नाही का ते बर्फावर कलर मारून कोणी खाल्ले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जे लोक जे ना जेव्हा सुट्टी असते का रविवारची म्हणा किंवा एखादा ऑफिसला सुट्टी असली किंवा असं तेव्हाच फिरायला येते. त्यांना फिरायला टाईमच नाही म्हणजे असतो टाईम पण एवढा जवळपास एवढ्या जवळ जे ना एवढा भारी नजारा असून सुद्धा त्यांना फिरायला येत नाही. कारण फक्त काम. प्राणी आहे मला बघावंच लागणार आहे. अरे बाप उंट एवढ्या लांब. अरे बाप राजस्थानमधून उंट इथपर्यंत आला बा पळत. पण उंट असा बसलाय कसं काय आराम करून राहायला वाटतंय. राग यायला लागला का त्याला. मी बोल राहिलो तो अरे बाप कसं बघू राहिला तसं काय आमचं बांधायला बांधे आमचं तसं काय. अरे बाप विषय दांड काय भाऊ. ते बघू शकता मित्रांनो उंट बघा मित्रांनो. व्हायला पण बसलेलं भारी भर पण बघा नाही पाहिजे. थांबा मला व्हिडिओ काढू दे. वाडापल्ली कोणी आणि आले कोण उंट कसा खातोय बघा नाही हो. त्याने जर मला म्हणजे त्याला जर कळलं का मी त्याची ॲक्टिंग करू राहिलो तर मला मारा मोक्कार मारीन देऊ. हा बघतो याला मस्त विषय राहू. अरे बसायला काय तिकीट आहे दादा काय भाई ठीक आहे राहिलो. उंटावर जर बसत असेल तर किती रुपये घेऊ राहिले डायरेक्ट पण नाही किती लांब न्यावं लागत बॉ उंटाला बसून. हा का किती किलोमीटर जायचं बघ किती लांब आईस्क्रीमची गाडी म्हण ना तिकडे आईस्क्रीमच्या गाडीच्या फक्त ती 2 इथपर्यंत 200 रुपये. अरे भाऊ मला एक म्हणायचं भाऊ उंट तुम्हाला भेटला कुठं आणि भाड्याने दिला तुम्हाला राजस्थानमध्ये असतं राजस्थानमधून आणले ना. तेच म्हणलं मी पण म्हणजे मी ज्यावेळेस राजस्थानमध्ये गेलो तेव्हा मला उंट बघायला भेटते तेव्हा त्याच्या आधी नव्हते भेटते कारण आपल्याकडे उंट नाही तसं आपणच उंट आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता अजून तुम्हाला दाखवतो. पाहिला मकाचे कणस कसे लावलेत पाहिला का ताईनी बघा त्याच्याकडे एक लोक आहेत भाऊ. हे स्पॉट बघा इथून जे ना एक मी मस्तपैकी थंबनेलला पिक्चर घेतो. थंबनेलसाठी नाही का मस्त एक फोटो घेतो. चला पण मित्रांनो झिम वाऱ्यासोबत नाही का झिम वाऱ्यासोबत झिम पाऊस येऊ राहिला. ते एक लय मस्त वातावरण झालं आता म्हणजे पहिल्यापेक्षा जिथं मी जाईन का ॲक्च्युली तिथं जे ना पहिल्यापेक्षाही भारी वातावरण होतं. माझ्या मागे जे ना बघू शकता तुम्ही सगळे इथं उभं होते पहिले पण कोणीच नाही कारण पाऊस चालू झाला. पावसाला घाबरत येत पण मी एकमेव माणूस असा आहे पावसाला घाबरत नाही. दांडारलोय मी. हे बघू शकता मित्रांनो इथून बघा फक्त नजारा तुम्ही हा बघ हे बघा याला खतरनाक विषय यार. तुम्हाला बघायला भेटेल का कुठं आपल्या चॅनलला भेटणार असले भारी नजारे कुठं पण जात असतो मी डेअरिंग करून. त्यासाठी जे ना सबस्क्राईब करा खाली आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला जे ना भारी स्पॉट बघायला भेटते. हे बिल्डिंग बघू शकता तुम्ही असं धुक्यात दिसून राहिलं तुम्हाला. ते बिल्डिंग बघा ते कधी दिसून राहिलं बघा खतरनाक. सगळ्याच गोष्टी भारी दिसून राहिल्या सगळ्यात टोटल तुम्ही म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे ते सगळं आपल्या चॅनलवर भेटणार आहे.
असं म्हणजे तुम्ही धोका नका देऊ मला, नाही का, मला म्हणजे सबस्क्राईब करून टाका बा आपल्या चॅनल. मला गोष्ट सांगू तुम्हाला, एक नॉर्मल गोष्ट मला काय माहिती झाली माहिती का, म्हणजे आपले जे फॅन्स असतात, आपले जे फॉलोअर्स, आपले जे मित्र कंपनी सबस्क्रायबर्स म्हणा, त्यांना मला बोलायचं असतं बरं का. पण ते काय होतं माहिती का, त्यांना बोलायची डेअरिंगच येत नाही. म्हणजे पटकन म्हणतच नाही दादा मी तुमचे व्हिडिओ पाहतो, दादा मी हे करतो आयला, म्हणजे कशामुळे माहीत नाही बरं का. पण ते डेअरिंग म्हणजे कधी कधी काय होतं, कन्फ्यूज होतं ना माणूस. तर मला असे बरेच आपले मित्र कंपनी आढळलेत की ते असे मला बघते तर मला ओळखी देत, सगळं करतात. पण मला जे ना बोलायच्या टायमाचं स्टोरेज वाढल्यामुळे मला जे ना मध्येच व्हिडिओ थोडासा ग्लिच झाला असेल तो बघा व्हिडिओमध्ये. ते जाऊन द्या, आता आहे पण स्टोरेज इथं पण भारी बरं का एरिया. बाकी वडाचं झाड, वडाचं नाही झाड आहे कायच तरी, पण हे बघा इथं पाऊस लागत नाही, इथं फोटोशूटला पण भारी, सगळ्याच गोष्टी भारी दाबा. त्याच्यानंतर इकडं पण बसायला मस्त. आणि हा बाकी बांबूचं बनवलेलं आहे मित्रांनो, बांबू जो मला म्हणलं होतं मी, हे असलं बांबूचे शेड तुम्हाला जास्त बघायला भेटतात. आणि जिथं जे आहे ना मित्रांनो टुरिस्ट प्लेस असतं ना, तिथं बांबूचं बनवायचं भारी वाटतं नाही का. ज्यांना करायचं पुढे चालून हॉटेल प्लॅनिंग इकडं तिकडं, तर पत्रे फित्रे ठोकण्यापेक्षा जे ना तुम्ही बांबू टाका वरून, बांबू आणि वरून ताडपत्री टाका. पाऊस लागत नाही, ऊन लागत नाही, काहीच नाही, खाली मस्त पैकी अंडा पावतळायचं. नाव काहीतरी होतं बरं का पहिलं, पील राहिलंय, नाव पुसलंय काहीतरी, फुटलंय फिटलंय काहीतरी. पण हे नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पूर्ण नाव काय होतं ॲक्च्युली. आता मला माहीत नाही, पण ज्यांना माहिती ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता हे नाव जे आहे ना इथं आहे बघा मित्रांनो, आणि हे नाव जे आहे ना फुटलेलं आहे, काहीतरी होतं हे नाव. जाऊन द्या चला. टॅटू सगळंच असतं बरं का. टॅटूचे दुकान मला राष्ट्र गोवामध्ये पण बघायला भेटले होते. दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथं वडाचं झाड आहे, भारी वाटतं बरं का. वडाचं झाडाखाली पण जायला वाट करून ते बघावं लागणार. नदी ते बघा इथं एक वडाचं झाड आहे, त्याच्या खाली पण स्पॉट चांगला आहे. तर अजून व्हिडिओ बघत असताना तुम्ही, तुम्हाला माहीत नसेल म्हणजे मी सांगतोय बरं का तुम्हाला, मी इथं आलो तिथं आलो. पण मी सध्या जे आहे ना खडकवासला डॅम तिथं आहे मी सध्या. म्हणजे तुम्ही नुसतं म्हणत असताना सांगतो, पण ॲक्च्युली हे कुठं आहे, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. स्टार्टिंगला नाही, मी मध्ये सांगितलं नाही तुम्हाला की मी इथं आहे म्हणून. तर हे डॅम जे आहे ना, म्हणजे असं असतं की आपल्या जवळपासच चांगले ठिकाण असतात, पण आपण तिथं जाऊ शकत नाही किंवा गेलो नाही म्हणून आपल्याला ते दाखी देत नाहीत. आणि आपण लांब जगभरात हिंडतो, पण आपल्या ॲक्च्युली जवळच जे ना असे भारी स्पॉट असतात, जसं की हे खडकवासलाचं धरण किंवा चांगले स्पॉट. असे हे स्पॉट जे ना आपल्या जवळ असते, पण आपल्याला माहीत नसतंय. काखेत कावसा आणि गावाला वालसा, ती म्हणजे ना आपल्याला रेट शोभन त्या टायमाला. बघा हे बघा मित्रांनो, ढग बघा ना कसं झालं तो ढग. तुम्ही जे आहे ना कोणताही टुरिस्ट प्लेस बघा, पण सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आणि सगळ्यात भारी जर बघायला जर म्हणजे हिंडायला फिरायला जर प्लेस असेल ना, ते म्हणजे पाणी. आणि फक्त असला डॅम असावं किंवा एखादा भारी पाण्याचं ठिकाण असावं, तिथं माणसाचं मन जे ना रमून जातं. आता ह्यो काय करू राहिला, ह्यो रमू राहिला बिना कामाचा. वडाच झाड बघा मित्रांनो, आणू कसं वेळा वडाच झाड बरं का. पण इथं कोण नाही, भूताचा बांगला काय येऊ. बाबा देवाच्या मूर्त्या होत्या आतमध्ये, मग काय देवाच्या मूर्त्या म्हणल्यावर सुरक्षित जागा आहे भाऊ, नाही का. तर मित्रांनो आता मी सध्या पुण्यामध्येच आहे, तुम्हाला वाटत असेल कुठं गेला. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना विचार करीत असतात की गोव्यामधून बाहेरच्या गाडीत, मी सध्या गाडीमध्ये मित्रांनो बसलेलो, बाहेरून आवाज येऊ राहिले भयानक, काचावर घेतो गाडीच्या. तर तुम्ही विचार करीत असता गाडी कोणाची एक्झॅक्ट, तर गाडी आपल्या त्या मित्राची आहे नाही का. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं मला, तुम्ही विचार करीत असताना मी गोव्यामधून डायरेक्ट पुण्यामध्ये कसं काय. तर मित्रांनो जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिला असेल, म्हणजे 2 दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला डायरेक्ट पणजीमधून पुण्याची गाडी भेटली होती. तर मी पुण्यामध्ये आलो होतो. पुण्यामध्ये आल्यानंतर मी तिथं स्टे केला मित्राची इथं, तर ते ब्लॉगमध्ये नाही बनवलं. त्याच्यानंतर मी आपले संघा धनेगावकर ते इथं याच्यामध्ये आले होते बघा पुण्यामध्ये, तर त्यांच्यासोबत मी इथं पुण्यामध्येच अजून. आणि असं काहीतरी विषय झाला होता. आता मला घरी जायचं आहे महत्त्वाचं म्हणजे. तर सध्या मी पुण्यामध्येच आहे. तर हा छोटासा आपला डॅम कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या पुण्यामध्ये पण जवळपास बरेच चांगले ठिकाण आहेत, पण असं आहे की जे ठिकाणं आहेत आपल्या जवळपास ते आपण फिरत नाहीत. आणि लांबचे ठिकाणं जे आहे ना कव्हर करण्याचा आपला एक निर्णय घेतो आपण. तर ॲक्च्युली जे आहे ना महाराष्ट्रामध्ये असे भरपूर ठिकाणं आहेत की तिथं भरपूर सारी नेचर आहे, चांगलं बऱ्यापैकी एकदम मस्त आहे.
आणि लांब लांबून लोक जे ना तिथं फिरण्यासाठी येतात. तर आपण जे ना आपले जवळपासचे ठिकाण सोडून दुसरीकडे लांब लांब फिरण्यासाठी जातो, हे चुकीचं आहे. कारण जवळपासचे म्हणजे कसं माहिती आहे का, आपण आपले ठिकाण व्हायरल करण्याचा आपल्या हातामध्ये आहे. आपल्याच ठिकाणी जवळपास चांगले चांगले ठिकाणं असूनही आपण लांब लांब फिरण्याचा प्लॅन करतो, बरोबर. तर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, काखेत कोळसा आणि गावाला वासा असं एक विषय झाला आहे. म्हणजे ते विषय होऊ नये. संभाजीनगरमध्ये पण अजिंठा लेणी साईट, तिथं पण बरेच कॉन्टेंट पडलेले आहेत, तिथं पण आपण व्हिडिओ बनवणार आहेत. तर नवनवीन व्हिडिओ आणि खूप छान प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि नवीनच तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्लॅन आहे. तर फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑलवर क्लिक करून ठेवा, कारण आपले जे नेक्स्ट व्हिडिओ पडणार आहे ना ते तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.